सगळ्या गोष्टी आता झालेल्या आहेत। तर या घडीची महत्वाची बातमी 2 ऑक्टोबरला दसरा मेळाव्यात मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीची घोषणा होणार। ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा दसरा मेळाव्याच्या दरम्यान होणार। महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी। गेल्या काही दिवसात ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याच्या बद्दलच्या राजकीय चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सुरू असताना आता अखेर त्यावर शिक्कामोर्तब होताना दिसतंय। 2 ऑक्टोबरला दसरा मेळाव्यामध्ये युतीची घोषणा होण्याची शक्यता आणि त्यामुळे आजची ही भेट राजकीय होती आणि या राजकीय भेटीच्या माध्यमातून युतीचे संकेत मिळालेले आहेत। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। उदय, ज्या क्षणाची वाट पाहत होते शिवसैनिक मनसैनिक, अखेर ती बातमी येऊन धडकली आणि युतीची घोषणा होणार असं कळतंय। काय तपशील आहे याबद्दलचा? विलास, आपल्याला वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज शिवतीर्थावरती आलेले, त्यामागे अनेक राजकीय कंगोरे असल्याचं समजतं आहे। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एकूण 9 खासदारांपैकी 6 खासदार आहेत यांनी क्रॉस वोटिंग केलेलं आहे आणि त्यामुळे काहीशी पक्षाची पडझड आहे ती जर रोखायची असेल आणि असंच जर सुरू राहिलं तर पक्षाची अधोगती होऊ शकते आणि त्यामुळे काहीतरी नवं दिशा धोरण जे आहे त्यावरती लवकरात लवकर शिक्कामोर्तब होणं जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी गेले काही दिवस आपण पाहतो, काही महिने आपण पाहतोय, गेले राज ठाकरे मनसे अध्यक्ष आणि त्याचबरोबर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जी काय बंधू भेट सुरू आहे, त्याचबरोबर ठाकरे ब्रँड एकत्र येण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यावरती अधिकृत शिक्कामोर्तब लवकरात लवकर करणं हे अत्यंत महत्त्वाचं झाले आणि त्याचमुळे आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत असतील, अनिल परब असतील, हे एकत्र आलेले आहेत आणि या बैठकीमध्ये आपण पाहतो आहोत। या बैठकीमध्ये हे 2 नेते एकत्र येणं म्हणजे मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, वसई विरार महानगरपालिका, मीरा भाईंदर महानगरपालिका आणि त्याचबरोबर नाशिक, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, नांदेड आणि अमरावती या ज्या महत्त्वाच्या महानगरपालिका आहेत महाराष्ट्रातल्या, या महानगरपालिकांमध्ये शिवसेना ठाकरे गट असेल, मनसे असेल, यांचं काही ना काही जे आहे ताकद तिथे आहे, त्या सर्वांना एकत्रित आणणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे।